बीडमधून एक मोठी बातमी आहे। बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर इथल्या रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रामेश्वर यानं आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली। यामध्ये त्यानं त्याची पत्नी आणि नातेवाईकांपासून त्रास असल्याचं लिहिलं आहे। तसंच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे। फेसबुक पोस्टनंतर त्याच्याशी अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही। काही वेळातच त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे। मात्र फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे। रामेश्वर गव्हाणे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। आकाश सावंत या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। आकाश, या प्रकरणात काय अधिक अपडेट्स आहेत? निश्चितच बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नागापूर येथील एका तरुणाने जे आहे ते आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून जे आहे ते गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या आत्महत्येमध्ये तिने आत्महत्या करण्या अगोदर एक फेसबुक पोस्ट केली आहे। या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईची माफी देखील मागितली आहे आणि मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून व तिचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून आणि माझी पत्नी जी आहे ती गर्भवती आहे आणि तिला कुठेतरी बनावट आरोग्य विभागामध्ये जे कारभार चालू आहे या कारभारावर देखील या तरुणाने जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत जे आहे ते या प्रकरणी आत्महत्या केली आहे आणि या घटनेचा तपास आता परळी पोलीस करताना बघायला मिळत आहेत। आकाश, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आत्महत्येपूर्वी रामेश्वर यानं एक फेसबुक पोस्ट लिहिली होती आणि त्यानंतर त्यानं आपलं जीवन संपवलंय।